नमस्कार. नवीन वर्षानिमित्त आलेल्या पहिल्या व्हिडिओमध्ये आपण नव्या दशकाच्या अनुषंगाने काय आपल्याला करता येईल असा विषय आपण पाहिला होता. आपला विषय गुंतवणुकीशी संबंधित आहे. गुंतवणूक म्हटल्यानंतर अनेकांना असं वाटतं की मी फक्त चाकोरीबद्ध पद्धतीनेच गुंतवणूक केली पाहिजे, मी वेगळ्या पद्धतीचा विचार करणार नाही. तर वॉरेन बफेट हे नाव आपल्या सगळ्यांना माहिती आहे. ते असं म्हणतात की डोंट पुट ऑल एग्स इन वन बास्केट. कारण जर समजा आपण एकाच भांड्यामध्ये अंडे ठेवले तर ते सुरक्षित राहतील का? ते सुरक्षित नाही राहणार. त्यातले एक दोन कमी होतील, ते फुटतील, प्रसंगी एक दोन खराब होतील. तर तसंच अगदी गुंतवणुकीच्या संदर्भात आहे. म्हणून गुंतवणूक करत असताना आपल्याला वेगवेगळ्या पर्यायांचा विचार करण्याशिवाय पर्याय नाही. आता प्रश्न असा असतो की कशा पद्धतीने करायचं. म्हणजे ही गुंतवणूक जर मला करायची आहे आणि वेगवेगळे विषय हाताळायचे आहेत, वेगवेगळे पर्याय शोधायचे आहेत, तर काय केलं पाहिजे? अनेक जण कन्फ्यूज असतात. आता आधीच्या 20, 25, 30 वर्षाचा काळ जर पाहिला आपण तर त्यावेळेस अनेकांनी फक्त आणि फक्त बँकेतलं फिक्स डिपॉझिट केलं, त्याच्या व्यतिरिक्त काहीही केलं नाही. आता फिक्स डिपॉझिट एक चांगला ऑप्शन जरी असला, सुरक्षित ऑप्शन जरी असला, तरी तो परिपूर्ण ऑप्शन नाहीये. एक गेल्या 10 वर्षाचा आपण विचार करू, म्हणजे 2011 पासून तर 2020 पर्यंत या 10 वर्षामध्ये साधारणपणे 5.5% पासून तर 9.5% एवढा बँकेचा रेट ऑफ इंटरेस्ट व्हॅरी झाला. म्हणजे 2012-13च्या सुमारास काही बँकांचा व्याजदर हा 9.5%च्या घरात होता आणि तो डिसेंबर 2020 मध्ये 5.5% पर्यंत खाली आला. आता या 11 वर्षाचा जर समजा आपण ऍव्हरेज केलं तर तो ऍव्हरेज 7.6 च्या घरात आहे. पण आता 7.6 चा ऍव्हरेज आपल्याला मिळाला ही गोष्ट खरी आहे. पण बँकेत ज्या वेळेस आपण फिक्स डिपॉझिट केलं त्याच वेळेस महागाईचा भस्मासूर होता. म्हणजे याच 11 वर्षाच्या काळामध्ये महागाईचा जर आपण ऍव्हरेज केला तर तो 7.12 च्या घरात. म्हणजे आता विचार करा की बँक एफडी मध्ये आपल्याला सरासरी 7.6 रेट ऑफ इंटरेस्ट पडला आणि महागाईचा दर 7.12 आहे, म्हणजे 0.48, म्हणजे 0.5% समजा. 0.5% आपल्याला महागाईपेक्षा जास्त व्याज मिळालं. आता जे इन्कम टॅक्स भरतात, जे 20% किंवा 30% टॅक्स स्लॅबमध्ये आहेत, त्यांना जो इन्कम टॅक्स भरावा लागला ना या फिक्स डिपॉझिटच्या इंटरेस्ट वरती, तो त्यांना त्यांच्या खिशातून द्यावा लागला. म्हणजे साधं गणित आहे. 7.5% जर समजा एखादा व्याज आणि बँकेमध्ये फिक्स डिपॉझिट करत असेल तर त्याला त्याच्यावरती एक रफली 2 रुपये इन्कम टॅक्स द्यावा लागतो. आणि त्यांनी पैसे किती कमवले तर 0.5, म्हणजे 1.5 रुपये त्यांनी त्याच्या स्वतःच्या खिशातला भरलेला आहे. पण तरी आपण समाधानी आहोत. कारण काय? नाही, माझे पैसे सुरक्षित आहेत. ते रिस्क प्रत्येक ठिकाणी आहे. जोपर्यंत आपण रिस्क घेणार नाही ना तोपर्यंत आपण चांगला रिटर्न नाही मिळवू शकत. ऍसेट क्लासचा विचार करत असताना या गेल्या 10 वर्षामध्ये मी तुम्हाला काही विषय सांगतो, आपल्याला पटतात का ते पहा. इक्विटी, गोल्ड, डेट फंड, बँक डिपॉझिट हे 4 ढोबळमानाने ऍसेट क्लास समजले जातात. यामध्ये काही जण अजून 2 विषय ऍड करतात, ते मी या ठिकाणी त्याची चर्चा करणार नाहीये. एक रिअल इस्टेट पण ऍसेट क्लास समजलं जातं आणि इंटरनॅशनल मार्केट पण ऍसेट क्लास किंवा क्रूड ऑइल पण समजलं जातं. मी त्याची चर्चा या ठिकाणी करणार नाहीये. मी फक्त तुम्हाला इक्विटी, गोल्ड, डेट आणि बँक डिपॉझिट या 4 याची आपण पाहू. इक्विटीचा जर समजा विचार केला तर ढोबळमानाने 3 प्रकार त्याच्यामध्ये आहेत: लार्ज कॅप, मिड कॅप आणि स्मॉल कॅप. आता या गेल्या 10 वर्षामध्ये लार्ज कॅपनी 8 वेळा पॉझिटिव्ह रिटर्न दिलं आणि 2 वेळा निगेटिव्ह रिटर्न दिलं.
म्हणजे निगेटिव्ह रिटर्न म्हणजे आपल्या प्रत्येकाचं ब्लड प्रेशर वाढणार, कारण मला माझे पैसे सुरक्षित पाहिजे आहेत. ते किती वाढले हे मला माहिती नाहीये, मला माझे पैसे सुरक्षित पाहिजे, व्याज किती पण मिळो. तर लार्ज कॅप मध्ये आपल्याला 9.80 एवढा रेट पडला. तोच मिड कॅप मध्ये म्हणजे जे थोडंसं अजून रिस्क आहे त्याच्यामध्ये साधारणपणे 11.80 इतका रेट ऑफ इंटरेस्ट आपल्याला पडला. आणि स्मॉल कॅप मध्ये साधारणपणे 11.90 एवढा रेट ऑफ इंटरेस्ट पडला. म्हणजे या लार्ज कॅप, मिड कॅप आणि स्मॉल कॅप या इक्विटीच्या याचा जर समजा मी सरासरी केली तर ती सरासरी येते 11.17. या 10 वर्षामध्ये 11.17% इक्विटीने रेट ऑफ इंटरेस्ट दिलं, जेव्हा की इन्फ्लेशनचा रेट 7.12 आहे. म्हणजे 4% अधिकचा रिटर्न मला मिळालेला आहे. पण यामध्ये 11 वर्षापैकी 4 वर्ष असे गेले की ज्या वेळेस इक्विटीने निगेटिव्ह रिटर्न पण दिलं. म्हणजे याचा टक्केवारी कशी होती, तर ती टक्केवारी म्हणजे जे फ्लक्च्युएशन आहे हे फ्लक्च्युएशन -20 पासून +40 पर्यंत होतं. मग या रेंजमध्ये मला जर 11% रिटर्न मिळत असेल तर वाईट काहीच नाहीये. पण मला रिस्क घ्यायची तयारी नाही म्हणून मी याचा विचारच करत नाही. पण ज्यावेळेस आपल्याला असेट अलोकेशनचा विचार करावा लागेल त्यावेळेस काही पोर्शन इक्विटीमध्ये टाकावं लागेल, त्याचबरोबर काही पोर्शन डेटमध्ये पण टाकावं लागेल. आपण डेटचा विचार करू. याच्या आधी आपण डेट फंड सिरीज मध्ये सगळे डेटचे प्रकार पाहिले आहे. एक एसेट क्लास म्हणून आपण आज चर्चा करतोय म्हणून हा विषय समोर आला. तर डेट कॅटेगरीमध्ये साधारणपणे 4 कॅटेगरी आपण घेतो. एक कॉर्पोरेट बॉन्ड, एक क्रेडिट रिस्क, दुसरा जीसेक आणि चौथा ट्रेजरी बिल. आता या 4 याच्यामध्ये तुम्हाला निगेटिव्ह रिटर्न कोणत्याही वर्षामध्ये मिळालेलं नाही. पर ऍव्हरेज जर समजा आपण काढला तर तो पहा कसा आहे. क्रेडिट रिस्क मध्ये गेल्या 10 वर्षामध्ये 9.40 एवढा रेट मिळाला. कॉर्पोरेट बॉन्ड मध्ये 9.32 मिळाला. जीसेक मध्ये 9.28 मिळाला आणि ट्रेजरी बिल मध्ये 4.70 मिळाला. आता या 4 याचा जर समजा मी सरासरी ऍव्हरेज करत असेल तर तो आला आहे 9.35. म्हणजे डेट कॅटेगरीच्या इन्स्ट्रुमेंट मध्ये सुद्धा बँकेतल्या फिक्स्ड डिपॉझिट पेक्षा आपल्याला अधिकचं रिटर्न मिळालेलं आहे, इन्फ्लेशन पेक्षा अधिकचं रिटर्न मिळालेलं आहे. आता अजून एक एसेट क्लास कॅटेगरी आहे, त्याला गोल्ड असं म्हणतात. तर गोल्ड मध्ये या 10 वर्षामध्ये 3 वेळा निगेटिव्ह रिटर्न मिळालेला आहे आणि 3 निगेटिव्हच्या अगेन्स्ट मध्ये सुद्धा त्याचा ऍव्हरेज हा 8.7 आहे. पण आपण सर्वसामान्य माणसं काय करतो, गोल्ड इन्व्हेस्टमेंट करत असताना आपण गोल्ड ईटीएफचा विचार नाही करत, आपण गोल्ड बॉन्डचा विचार नाही करत, तर आपण गोल्ड ऑर्नामेंट स्वरूपामध्ये घेतो की जे नुकसानीचं आहे. तर पण या गोल्डनी 10 वर्षाचा ऍव्हरेज त्याचा 8.7 आहे. आता आपल्याला जर आपलं एसेट अलोकेशन करायचं असेल आणि प्रॉपर इन्व्हेस्टमेंट प्लॅन करायचं असेल तर शहाणपणा कशामध्ये आहे, तर शहाणपणा आहे इक्विटीचाही विचार करायचा, डेटचाही विचार करायचा, गोल्डचाही विचार करायचा आणि फिक्स इन्कमचाही विचार करायचा. म्हणजे या 4ही इन्स्ट्रुमेंट मध्ये आपण जर प्रॉपर अलोकेशन केलं आणि स्वतःची एक स्ट्रॅटेजी फिक्स केली तर आपल्याला नक्की चांगलं रिटर्न मिळेल, जे की इन्फ्लेशनला बीट करणारं असेल आणि जे की पोस्ट टॅक्स रिटर्न चांगलं येईल. पण एक प्रत्येक जण जी चूक करतो ना ती मी तुम्हाला इथे सांगतो. आपण काय करतो, आपण प्रत्येक वेळेस मार्केटचा टायमिंग करण्याचा विचार करतो की कोणता चांगला पिरियड आहे. सगळाच पिरियड चांगला, इम्पॉर्टंट हे आहे की मी माझ्या इन्व्हेस्टमेंटला टाइम किती देतो. म्हणजे मी फक्त रिटर्नचा विचार करतो, टाइमचा विचार करत नाही. आपल्याला रिटर्न पेक्षा टाइम इम्पॉर्टंट आहे. किती दिवसांसाठी तुम्ही जितका लॉंग टर्मचा विचार कराल तेवढं रिटर्न तुम्हाला चांगलं मिळेल. तर मागच्या व्हिडिओमध्ये आपल्याला सांगितल्याप्रमाणे की पुढच्या दशकाचा विचार करा. तर या दशकाचा विचार करत असताना आपल्याला असेट अलोकेशन स्ट्रॅटेजी अडॉप्ट करावी लागेल आणि ह्या प्रकारामध्ये खऱ्या अर्थाने स्ट्रॅटेजी कशी असली पाहिजे या संदर्भात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहू. धन्यवाद.